1. ती केव्हा म्हणते, जोरात करा? उत्तर, जेव्हा तिला एखादे काम जलद पूर्ण करायचे असते तेव्हा ती असे बोलते. कामाची गती वाढावी म्हणून ती आवाजात जोर आणते. तिला वेळ वाचावा आणि काम नीट व्हावे असे वाटत असते म्हणून ती समोरच्या व्यक्तीला थोडे वेगाने करण्यास सांगते. 2. काम करण्यापूर्वी तिला काय दिल्यास ती रिलॅक्स राहते? उत्तर, काम सुरू करण्याआधी एखादा हलका पेय दिल्यास तिचा थकवा कमी होतो. गरम दूध, पेय किंवा फळांचा रस शरीराला सौम्य ऊर्जा देतो. मन शांत होतं आणि तणाव कमी जाणवतो. त्यामुळे ती पुढचं काम अधिक उत्साहाने करू शकते. 3. मुलांना कोणता दरवाजा जास्त आवडतो? उत्तर, मुलांना मागचा दरवाजा शांत आणि कमी गर्दीचा वाटतो. तिथून प्रवेश केल्यास त्यांना सोय होते आणि वेळ वाचतो. मुख्य दरवाजापेक्षा मागचा दरवाजा अनेकदा मोकळा असतो, म्हणून मुलं तोच वापरणे पसंत करतात. महिलेला कोणत्या वयात इच्छा जास्त निर्माण होते? उत्तर, 35 ते 40 या वयात महिला मानसिकदृष्ट्या अधिक आत्मविश्वासी होतात. त्या स्वतःच्या निर्णयांबद्दल स्पष्ट आणि ठाम असतात. जीवनातील स्थिरता वाढल्यामुळे नवीन गोष्टींची आवड वाढते, म्हणून त्या अधिक उत्साहाने कामांकडे वळतात. 5. पती घरी नसल्यावर पत्नी कशी संतुष्ट होते? उत्तर, ती स्वतःला घरातील कामात गुंतवते आणि वेळ छान घालवते. भाजी चिरणे, स्वयंपाक किंवा स्वच्छता यात तिला समाधान मिळते. कामात मन रमल्याने तिला एक प्रकारची शांतता जाणवते. त्यामुळे दिवस सहज आणि सकारात्मक जातो. 6. 18 ते 21 वर्षांच्या मुलींना कोणती स्टाईल आवडते? उत्तर, त्यांना नवीन, ट्रेंडी आणि वेगळेपण असलेली स्टाईल आवडते. फोटोमध्ये वेगळ्या पद्धतीने पोज देणे त्यांची खासियत असते. फॅशन आणि लुक यावर त्या प्रयोग करतात, त्यामुळे त्या स्वतःची एक खास ओळख तयार करतात. 7. महिला एका दिवसात किती वेळा करू शकते? उत्तर, हे पूर्णपणे तिच्या ऊर्जेवर आणि मूडवर अवलंबून असते. उत्साह असेल तर ती अनेक कामे आरामात पूर्ण करू शकते. थकवा जास्त असेल तर तिला विश्रांतीची गरज भासते, म्हणून दिवसागणिक तिची क्षमता बदलू शकते. 8. काम केल्यावर ती लवकर का झोपते? उत्तर, दीर्घ वेळ केलेल्या कामामुळे शरीर थकलेले असते. ऊर्जेची पातळी कमी झाली की झोप लवकर लागते. मन शांत झाल्यावर झोप अधिक खोल लागते, म्हणून ती कामानंतर लगेच विश्रांती घेते. 9. सुरुवातीला थंड पाणी पिल्यास काय होते? उत्तर, थंड पाणी शरीराला ताजेतवाने करते आणि ऊर्जा टिकवून ठेवते. काम करताना थकवा कमी जाणवतो. शरीराची कार्यक्षमता थोडी वाढते, म्हणून लोक सुरुवातीला थंड पाणी घेतात. 10. महिलेला उब कधी येतो? उत्तर, एका जागी खूप वेळ काम केल्यावर कंटाळा येतो. मन एकसुरीपणा सहन करू शकत नाही. परिस्थिती बदलली नाही तर उब वाढतो, म्हणून वेळोवेळी कामात बदल गरजेचा असतो. 11. कोणत्या प्रकारे केल्यास महिलांना जास्त मजा येते? उत्तर, जेव्हा काम करताना तिच्या सोयीचा पवित्रा मिळतो तेव्हा ती उत्साहाने काम करते. समतोल आणि आराम मिळाल्यास ती अधिक आनंदी होते. हलकी हालचाल आणि योग्य आधार मिळणे तिच्यासाठी सोयीचे असते. त्यामुळे काम सहजतेने आणि आनंदाने पूर्ण होते.
12. कोणत्या प्रकारच्या लोकांनी पूर्ण कपडे काढून काम करतात? उत्तर 18 ते 21 वयोगटातील काही जण काम करताना हलके कपडे पसंत करतात. गर्दी, घाम किंवा उकाड्यामुळे त्यांना साधेपणा आवडतो. त्यांना मुक्तपणे काम करणे सोयीचे वाटते. यामुळे त्यांना ताजेतवाने वाटते आणि काम सुकर होते. 13. काय लावून केल्यास 50 वर्षांची महिला पण आनंदी होते? उत्तर थोडे तूप किंवा तेल लावल्यास काम करताना हात मऊ राहतात. घर्षण कमी झाल्याने काम सोपे होते, ज्यामुळे अनुभव सुखद आणि सहज वाटतो. म्हणून मोठ्या वयातही कामाचा आनंद टिकून राहतो. 14. तिसरे भोक कशासाठी असते? उत्तर तिसरे छिद्र अनेक वस्तूंमध्ये संतुलन किंवा आधारासाठी वापरले जाते. ते अतिरिक्त पकड किंवा स्थिरता देते. काम करताना त्यातून नियंत्रित हालचाल शक्य होते. म्हणून त्याचा उपयोग कौशल्य वाढवण्यासाठी केला जातो. 15. बाई आपले दोन्ही हात केव्हा दाबायला लागते? उत्तर जेव्हा ती पूर्ण जोशात काम करते तेव्हा संतुलनासाठी दोन्ही हात वापरते. काम जलद होण्यासाठी हातांना आधार देणे आवश्यक असते. उत्साह वाढल्यावर हातांची पकड मजबूत होते, म्हणून ती दोन्ही हात घट्ट पकडते.